टाइमपास अर्थमंत्री नाही आहेत जसे आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत। हे 2014 साली आम्ही जे ॲफिडेव्हिट दिलं होतं इलेक्शन कमिशनमध्ये, तर त्या ॲफिडेव्हिटची कॉपी आहे। तेव्हाच्या काळी 2014 म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्ही 1,05,00,000 इन्कम तेव्हा दाखवलं होतं। आणि दाखवलं होतं म्हणजे आमच्याकडे येणारा पैसा सगळा कटकूट करूनच येतो, कर भरूनच येतो, म्हणून आमच्याकडे असलेला तेव्हाचा 1 कोटी हा इन्कम आमचा वार्षिक उत्पन्न होतो। आता हे माझं आत्ताचं कम्प्युटेड स्टेटमेंट आहे। याच्यात या वर्षीचा कर जो मी आणि माझ्या मिस्टरांनी भरला तो 2 कोटी टॅक्स भरला 2,04,08,451 रुपये हा आम्ही भरलेला कर, म्हणजे इन्कम त्यातनं कर वजा जाता आमचा महिन्याचा इन्कम जवळजवळ 30 लाख रुपये आहे। 30 लाख रुपये। आणि जर मला कोणी विचारलं तुमच्या इन्कमचं स्रोत काय, तर हे आहे आमच्या इन्कमचं स्रोत। हे काय मी नुसतं वर्बली म्हणत नाहीये, हे आहे माझे ITR रिटर्न्स 2021, 2021, 21-22, 22-23, 23-24 आणि हे 24-25 आत्ताचे भरलेले, ज्याच्यात कोणीही बघू शकतं 2,04,08,000 रुपये आम्ही इन्कम टॅक्स भरलाय। आता या सगळ्या विद्वान सुरत चव्हाणांसाठी मुद्दाम सांगायचं म्हणजे हे मी आता बजेटमधनं, युनियन बजेट जे झालं त्याच्यामधनं जितक्या लोकांनी महाराष्ट्रातनं इन्कम टॅक्स भरलाय, ज्याच्यात आपण ज्याला डायरेक्ट टॅक्सेस म्हणतो, ते 27,000 कोटी रुपये महाराष्ट्रातनं कर वसुली होऊन तिकडे जमा झाले होते। फक्त डायरेक्ट टॅक्सेस त्या 27 कोटी मधला 2 कोटी रुपये मी आणि माझे मिस्टर भरतात। कळला माझा आमचा इन्कमचा स्रोत। आता तुम्हाला जे माहिती पाहिजे होती, हा आहे माझ्या मिस्टरांचा पासपोर्ट। हे 5 पासपोर्ट आहेत, नाव एकच आहे, 5 वेगवेगळे नाहीत केलेले, त्याच्यानंतरचे वेगवेगळे सगळे फक्त अटॅच का ठेवलेत कारण त्याची पेजेस संपली, इतक्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो, म्हणून तो जम्बो साईज पासपोर्ट आता माझ्या मिस्टरांचा केलाय। हा त्यांचा आहे आणि हा माझा आहे। हे 4 आहेत माझे, 4 वेळा बनवावे लागलेत कारण इतक्या ठिकाणी आम्ही फिरलोय, त्याची पानं संपली म्हणून। आता आम्ही किती ठिकाणी गेलोय ह्याचा त्यांना प्रश्न पडतो। त्यांनी बोलता बोलता काय म्हणाले की 2 ठिकाणी त्यांना वर्षातनं जायला जमतं कसं। या वर्षी मी 12 महिन्यात 10 इंटरनॅशनल ट्रिप केल्यात आणि इथे गेलो ते वेगळं। आणि आम्ही आता का जातोय, कारण आम्हाला असं वाटतं आमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे, लढण्यात अर्थ नाही आहे, भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अर्थ नाही आहे, कारण तेच सगळी माणसं राजकारणातली, मग ते अजित पवार असो, खडसे असो, भुजबळ असो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही वेड्यासारखं लढलो, ते पुन्हा आता राजकारणात आलेत आणि माझ्यासारख्यांना लढून उपयोग नाही असं जे वाटायला लागलंय, म्हणून आता मी लढणं कमी केलंय। पण काय होतं, प्रत्येक वेळेस हे जेव्हा जेव्हा त्यांचं जे बडबड सुरू होते ना, आता जी जनसंवाद यात्रा, काय जनसन्मान यात्रा, ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या, त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते, माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो, हा पैसा येतो कुठून?